आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरात सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा आणि वारंवार होणाऱ्या लोड शेडिंगमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। वीज पुरवठा अनियमित असल्याने पाणी पुरवठा यंत्रणा वेळेवर सुरू होऊ शकत नाही। परिणामी अनेक भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी इस्लापूर येथील वीज वितरण कार्यालय गाठत सहाय्यक अभियंता राठोड यांना निवेदन सादर केले। निवेदनात शहरातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा 1 एप्रिल 2026 रोजी वीज वितरण सहाय्यक अभियंता कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे, माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर, बालाजी पळसपुरे, गजानन कदम पाटील, जगदीप हणवते, प्रदीप डुडेल, गजानन कदम, सुरेश शेलार, शरद पसलवाड, विकास माहुरकर, भारत भोयर, भगवान भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दरम्यान प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।